कारण याच कंपनीमध्ये जो ब्लास्ट घडलेला आहे त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आता आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो। या केमिकल कंपनीमधले सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यावेळेस त्या ठिकाणी स्फोट झाला ती दृश्य आता आपण पाहतोय। केमिकल कंपनी अतिशय मोठी होती आणि यावेळेस दुपारची वेळ असल्यामुळे कामगार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। ब्लास्ट झाला त्यावेळेस नेमकं काय झालं, कशा पद्धतीने स्फोट झाल्यानंतर कामगारांची पळापळ झाली ती दृश्य आता आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहतो आहोत। कंपनीमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणची ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीवरती आपण एक्सक्लुझिव्ह पाहताय। डोंबिवलीमधल्या या कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या कंपन्यांना सुद्धा आग लागली आणि अनेक घरांचं गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, काचा फुटलेल्या आहेत। स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटर दूरपर्यंत गेलेला होता। आतापर्यंत जी माहिती मिळते त्यावरून आगीवर अद्याप सुद्धा नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाहीये। त्यावेळी नेमकं काय घडलं कंपनीमध्ये, काय स्फोट कशा पद्धतीने झाला आणि लोकांची कशी पळापळ झाली, इथल्या कामगारांची कशी पळापळ झाली ही दृश्य आता आपण पाहतो एनडीटीव्ही मराठीवरती। डोंबिवलीमधल्या एमआयडीसी मध्ये फेज 2 मध्ये हा भीषण असा स्फोट झाला। या स्फोटामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय, 64 जण जखमी झालेत। देवेंद्र माझे सहकारी याच ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झालेला आहे, मोठ्या प्रमाणात कामगार सुद्धा या सीसीटीव्ही मधून दिसतात आणि स्फोटाची दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो। काय घडलं, काय परिस्थिती? भीषण असा स्फोट हा सगळा झालेला आहे। त्याची तीव्रता इतकी होती की आसपासच्या ज्या कंपनी असतील, आसपासच्या रहिवासी इमारती असतील, तिथल्या ज्या काचा असतील, खिडकीच्या काचा असतील, त्या अक्षरशः फुटलेल्या आहेत। काचांचे ढीग जे आहेत ते आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी जे लोखंडी अँगल्स आहेत ते देखील निखळलेले पाहायला मिळतात। त्यामुळे हा स्फोट, या स्फोटात आवाज, तीव्रता आणि प्रचंड मोठी अशी आग, त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये देखील मोठा या सगळ्याचा परिणाम झालेला आहे, नुकसान देखील झालेलं आहे। त्याचसोबत आवाजाची एवढी तीव्रता होती की एकच घबराट जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पसरली आणि खास करून हा परिसर तर आहेच आहे, मात्र स्वतःचे कामगार त्या ठिकाणी कार्यरत होते, काम करत होते, त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं। ते सैरावैरा पळत होते आणि एकूणच आपला जीव मुठीत घेऊन हे सगळे कामगार जे आहेत जे बाहेर आले ते वाचलेले आहेत, मात्र जे आतमध्ये अडकले होते त्यांचा दुर्दैवाने यामध्ये मृत्यू झालेला आहे। तर अनेक लोक जे आहेत ते या सगळ्यामध्ये जखमी झालेले आहेत। निश्चित देवेंद्र, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि याच स्फोटासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला। डोंबिवली एमआयडीसी मध्ये घातक केमिकल कंपन्या अंबरनाथ एमआयडीसी मध्ये स्थलांतरित करण्याचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रश्नावरती दिलेली आहे। त्याचबरोबर त्याबाबत उद्योजकांसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यामध्ये काय झालंय,